नमस्कार. आजचं शीर्षक वाचून मी जरा वात्रटपणाकडे चाललोय की काय असं वाटण्याची शक्यता आहे तुम्हाला. भिडे भिडे पोटवाडे. भिडे भिडे पोटवाडे ही आपल्याकडे एक वाक्प्रचार आहे, म्हण आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की भीड चेपली नाही किंवा भीड अशा स्वरूपामध्ये राहिली की कुठल्याच गोष्टीला नाही म्हणता आलं नाही, आणि नाही म्हणता आलं नाही म्हणून गर्भारपण आलं. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे मी तसं, असा तो सगळा प्रकार झाला. आणि याच भीड न चेपल्यामुळं गर्भारपण वाट्याला आलं, अशा अर्थाची ती म्हण. भिडे या आडनावाच्या निमित्तानं असंच भिडे भिडे पोटवाडे अशी स्थिती येऊ लागली आहे. वाटेल त्या गोष्टी बोलाव्यात आणि त्या खऱ्या समजून त्याच्याविषयीचे समज निर्माण व्हावेत, अशी स्थिती आलेली आहे. म्हणजे अगदी संभाजी भिडेंच्या पासून ते बाकी सगळ्यांच्या पर्यंत हे असंच होत आलेलं आहे. वाटेल ते आरोप करत राहायचे, वाटेल ते सांगत राहायचं. पुण्यामध्ये गणपती आले रे आले की या स्वरूपाच्या चर्चांना जोर धरू लागतो. म्हणजे मग अथर्वशीर्षाचं पठण करणाऱ्या महिला, अथर्वशीर्षाच्या पठण करणाऱ्या महिलांच्या सोबत विद्यार्थी, मग अथर्वशीर्ष म्हणून काही मिळणार आहे का, असे विचारले जाणारे प्रश्न. खास करून पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर अथर्वशीर्ष म्हटले की भिडेवाड्याकडं पाठ होते असं सांगून भिडेवाड्याकडं पाठ फिरवली गेली, खऱ्या विद्येच्या देवतेकडं पाठ फिरवली गेली, असाही प्रचार जोरदार पद्धतीनं सुरू होतो. मला एक कळत नाही, अथर्वशीर्ष म्हणल्यानं तुमचं बिघडलं कुठे? तुम्हाला गणपतीला पाठ करून नमाज पढायचा असेल तर तो पढा, किंवा भिडेवाड्याकडे तोंड करून संविधानाचं पाठांतर करायचं असेल तर ते करा ना. अडवलंय कोण? की अथर्वशीर्ष म्हणताना संविधानाचा पाठ करूच नका असा काही संदेश त्या गणपतीच्या समोर दिला जातो का? म्हणजे संविधान म्हणू नका असं कोणी म्हणतं? नमाज पठण करू नका असं कोणी म्हणतं? अहो, तिथे श्रद्धा असलेल्या लोकांना एकत्रित येऊन त्वम ज्ञानमयोसी त्वम विज्ञानमयोसी हे म्हणावं वाटतं. ज्ञान आणि विज्ञान गजानना तू आहेस, ज्ञान आणि विज्ञानाचं प्रतीक तू आहेस. ज्ञान विज्ञान समजून घेणं म्हणजे गणेशाची आराधना, असं जिथं म्हटलं जातं तिथे अडचण काय आहे? कसली पोटदुखी आहे ही? पोटदुखी गजाननाची नाही आहे, ही पोटदुखी हिंदू धर्माची आहे. संस्कृत वाक्य आलं रे आलं की गडबड आहे, लगेच गडबड आहे. की मग हे हिंदूकरण झालं, हे ब्राह्मणी वर्चस्व झालं, मग याच्याकडं पाठ फिरतेय त्याच्याकडं पाठ फिरतेय. कोणीतरी उठावं आणि काहीतरी वाक्य टाकून द्यावं आणि त्यावर चर्चा सुरू करावी. सहनशील सोशिक हिंदू हे ऐकत जातो, सहन करत जातो. मग एकदा ऐकायला लागलं की ते त्याच्या अंगावरती येतं, ते बसतं. असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. म्हणजे मला तो इंडिया विरुद्ध भारतच्या वेळेला एक गमतीशीर प्रसंग आठवला. एका टीव्ही चॅनलवरती मी चर्चा करत होतो आणि तिथे एका अशाच विद्वान माणसांनी एक मुद्दा उपस्थित केला की इंडिया हे नाव सिंधू नदीवरून पडलेलं आहे. म्हणजे भारताची सगळ्यात मोठी परंपरा कोणती असेल तर ती सिंधूची, सिंधू नदीवरून पडलेलं आहे. मला प्रश्न पडला, सिंधू सिंधिया इथपर्यंत ठीक होतं. असं कुणी म्हणलं असतं की सिंधूवरून भारत सिंधिया झाला. सिंधूची स्पेलिंग म्हणे ब्रिटिशांनी इंदू केली. सिंधूची स्पेलिंग ब्रिटिशांनी लिहिली काय, जर्मन माणसानं लिहिली काय आणि भारतानं लिहिली काय? ती SINDHU अशी असायला पाहिजे. DHOO फार तर म्हणजे कुणाच्या उच्चारण सिंधो असं म्हणायचं असेल तर सिंधू म्हणता येत नाही, कुणी सिंधो म्हटलं ठीक आहे, समजू शकतो. रामा, सीता, लक्ष्मणा, दशरथा असं करता तसं एखादा ये लागला किंवा O लागला तर फारसा फरक पडत नाही. पण सिंधूची स्पेलिंग इंडू कशी झाली आणि इंडूवरून इंडिया झालं, अनाकलनीय आणि अचाट सगळे विषय. जसं त्या शिवगावाचं नाव सायन का झालं तेच कळलं नाही, वांद्रे गावाचं नाव बँड्रा का झालं तेच कळलं नाही. अरे डब्ल्यूचं बी का केलं, व्हीचं बी का केलं, WV असा काय घोळ झाला असता समजू शकलो असतो, त्यात काय गडबड आहे बुवा म्हणून.
पण ब्रिटिशांनी ठरवलं म्हणून सिंधूचं नाव इंदू आणि इंदूचं नाव म्हणजे काय, कशाला कशाला असे प्रकार करता? ब्रिटिशांच्या नावाखाली सगळंच खपवायचं आणि हे असं नव्हतं असं म्हणायचं, ही एक नवी पद्धत रूढ झाली आपल्याकडं. उठसूट हिंदू संस्कृतीवर बोलत राहायचं आणि भिडेवाड्याकडं पाठ होते सांगायचं. ते झालं की मग भिडेवाड्याकडं पाठ फिरवायला सांगणारी हिंदू संस्कृती अशी बोरड उठवायची. म्हणजे एकूण काय तर भिडेवाड्याच्या विषयी अनास्था आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न. अरे बाबांनो, जो वाडा आहे ना, वाडा ज्याच्याकडे पाठ केल्याचा मुद्दा उपस्थित करताय तो भिडेवाडा आहे. भिडे आपल्याच माणसाच्या वाड्याकडं पाठ फिरवायला लावायला लोक मूर्ख असतील का? मूर्ख असतील का? असं नाही ना होत. बरं, भिड्यांनी आपला वाडा फुलेंना शाळा चालवायला दिला होता हे सोयीस्कररित्या झाकायचं आणि भिडेवाड्याकडं पाठ करून अथर्वशीर्ष म्हणताय असं म्हणायचं, यात काय शहाणपण आहे? मला एवढंच म्हणायचं आहे की याला तीव्र विरोध करायचा असेल ना तर एक काम करा, गणपतीकडं पाठ करून भिडेवाड्याकडं अशीच संख्या जमवा आणि संविधानाची प्रत तिथे वाचा, तिचं पाठांतर करा, पारायण करा. पारायण शब्द नको वाटत असेल तर पाठांतर करा. तो भिनवा लोकांच्या मनामध्ये, त्यातली समानता भिनवा, सगळ्याकडं समान दृष्टीनं बघण्याचा भाव भिनवा. म्हणजे उगाच आपलं एखादं तरकट काढायचं काहीतरी आणि बोलत राहायचं, सांगत सुटायचं आणि ते बिंबवायचं की हे असंच होतं. फातिमा नावाची कुणी शेख होती आणि ती पहिली मुस्लिम शिक्षिका होती. कशा करता रे? आमच्या तुषार दामगुडेंनी याच्यामध्ये फार स्पष्ट आणि खुलासेवार सगळं सांगितलेलं आहे. खरं तर त्यावरच मला व्हिडिओ करायचा होता, पण नक्की तुषार दामगुडेंच्या पोस्ट तुम्ही वाचून बघा, एकदा लक्षात येईल. त्यांनी सांगितलंय म्हणल्यावर अजून मी वेगळं सांगण्याची काय गरज आहे, म्हणून ते मी सांगत नाहीये. कशा करता हे उद्योग? हे यासाठी चालू आहेत की एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगत राहायची, मग ती खरी वाटू लागते. एकाने मला मेसेज केलाय, कुठला माणूस आहे मला माहित नाही, नंबर आहे, नाव सांगून धमक्या द्यायचा प्रकार तर आपल्याकडे नाहीच आहे ना. द्या ना बाबा, धमक्या द्या, नाव सांगून द्या, बरं पडतं. कोण दिले हे कळतं, त्याच्याविषयी आमच्या मनात भय उत्पन्न होतं, मग घाबरू लागतो आम्ही. नाव सांगून द्या ना. म्हणजे आता देऊ नका आता, कारण तो नंबर ब्लॉक केलाय मी, त्यामुळं उगाच आता टाकाल तर मेसेज पण येणार नाही. उपयोग काय? तुमचे पैसे जातील आणि मी ब्लॉक करून टाकलाय. मला एक कळत नाहीये, धमकी देण्यानं विचारलंय, अरे बटड्या हा शब्द बटुरग्या पण नाही, बटड्या, भूत स्मशानात असतात असं सांगून लूट होते. अहो महोदय, स्मशानात भूत असतात असं सांगून लुटण्याचा प्रकार कोण करतो? जरा उदाहरण सांगाल? म्हणजे तुमच्या गावातल्या कोणत्या ब्राह्मणांनी भूत अंगावर चढलेलं आहे आणि ते उतरवण्यासाठी कोंबड्याचा नैवेद्य दाखवायला सांगितलाय, असं कुठे आहे? असं कुठे दिसलंय? एखादी गोष्ट चिटकून टाकायची सवय लागली ना की मग हे असंच होत असतं, यालाच म्हणतात. आणि गप्प बसलो ना की भिडे पोटवाडे अशी अवस्था येते. तुम्ही संबंध ठेवून जाल आणि त्याचं आलेलं टेमकार्ड आम्ही सांभाळत राहायचं कायम, त्या दूषणांचं टेमकार्ड. असं किती वेळा तरी कन्सिव्ह झालंय, पण डिलिव्हर्ड काहीच नाही ही स्थिती आहे. कारण त्या गर्भात असते फक्त हवा, फुग्यात असते तशी हवा, आणि अशा हवा भरण्याचे उद्योगच आपल्याकडं जोरदार पद्धतीनं सुरू आहेत. तर्कहीन, मुद्दाहीन. म्हणजे यावर बोलावं काय हा सुद्धा प्रश्न माझ्या मनात आहे. काय बोलावं? कशाला रे बाबा राग? ते म्हणतायत ना 1000 लोक एकत्र येऊन. मला कौतुक आहे, पूर्वी मनसेत असलेल्या आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या आणि त्यानंतर आता अजितदादांच्या सोबत गेलेल्या, खरंच कौतुक करतो मी. रुपाली ठोंबरे यांच्या फेसबुकवर मी एक पोस्ट बघितली. ज्ञानवर्धिनी शाळेची मुलं त्यांच्या घरी अथर्वशीर्षाचं पठण करायला आली आणि त्यांनी ते पठण मुलांना करायला लावलं. म्हणजे
माझ्या खरंच खूप छान भावना बदलल्या. म्हणजे मी ज्यांना आतापर्यंत केवळ बोलणाऱ्या समजत होतो, त्यांची ती कृती, त्या मुलांसोबतची कृती आणि त्यांनी जे मुलांना करू दिलं, त्यामुळं त्यांच्याविषयीचा माझ्या मनातला व्यक्तिशः आदर वाढलेला आहे. काही वेळेला आपल्या भावना बदलल्या पाहिजेत ना, आणि त्याच पद्धतीनं त्या भावना बदललेल्या आहेत. आता व्यक्त व्हायला हवं. माझं म्हणणं एक आहे की मित्रहो, सुशील कुलकर्णी बोलतो, खूप छान बोलतो, म्हणून माझं समर्थन करणाऱ्या मंडळींना मला एकच विनंती करायची आहे. मी बोलतोय तसे आता तुम्हीही बोलायला लागा. या लोकांच्या खोट्या नरेटिव्हचा तिथेच धिक्कार करायला लागा. म्हणजे आपली अवस्था भिडे भिडे पोट वाढे अशी येणार नाही. आणि ज्यांना अथर्वशीर्षावर, वेगवेगळ्या पूजांवर आक्षेप आहे ना, त्यांनी आपल्या पद्धतीच्या पूजा आपापल्या पद्धतीनं कराव्यात. आमचं काहीही म्हणणं नाही आहे. संस्कृतवरती, ब्राह्मणांच्या वरती एवढा आक्षेप घेणाऱ्यांनी माझे काही छोटे छोटे प्रश्न येतो. भाषा बदलून त्याच भावना येतात ना, काय येत दुसरं काय आहे सांगा मला तुम्ही. भाषा बदलली की तेच आहे ना सगळं. म्हणजे हिंदू धर्म पद्धतीमध्ये म्हणावयाचे मंत्र, आता दीप भव ही भावना इकडे पण आहे ना, दोन्हीकडे आहे ना, पाली भाषेतही आहे आणि संस्कृत भाषेतही आहे, बरोबर आहे. असे कितीतरी विषय आहेत जे फक्त भाषा बदलली आहे, पण भावना त्याच आहेत. काहीही भावना बदलत नाहीये. मग अशा वेळेला केवळ एखाद्या भाषेत आहे आणि ती गोष्ट ब्राह्मण करतात म्हणून संस्कृतचा, ब्राह्मणांचा हिंदूंना झोडपण्यासाठीचा जो काही उपयोग चाललाय ना, तो बंद करावा. आता आमची ही भीड चेपलेली आहे आणि पोट वाढून घेण्याच्या अवस्थेत आम्ही नाहीत. नमस्कार.